श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे अनेक अनुभव भक्तांना आजही येतात। या व्हिडिओमध्ये एका तरुणाचा खरा अनुभव सांगितला आहे, जिथे स्वामी समर्थ स्वप्नात येऊन त्याला मोठ्या अपघातापासून वाचवतात। कधीकधी देव प्रत्यक्ष दिसत नाही, पण योग्य वेळी इशारा देऊन आपल्या भक्ताचा जीव नक्की वाचवतात। ही कथा श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या अद्भुत कृपेची आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जर तुम्हालाही स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच भावनिक आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी। स्वप्नात आले स्वामी आणि मृत्यूच्या दारातून परत आलो। श्री स्वामी समर्थांचा खरा अनुभव। कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव शांत, साधं, पण त्या गावात राहणाऱ्या अमोलच्या आयुष्यात त्या वर्षी काहीतरी विचित्र घडत होतं। अमोल साधा मुलगा पुण्यात एका कंपनीत काम करत होता। आई वडील गावात राहायचे। महिन्यातून एकदा तो घरी यायचा। आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण अचानक त्याच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू झाली। पहिल्यांदा कंपनीत मोठा अपघात झाला। ज्या मशीनवर अमोल काम करायचा ती अचानक फुटली, पण त्या दिवशी तो 5 मिनिटं उशिरा पोचला म्हणून वाचला होता। सगळ्यांनी म्हटलं, नशीब जोरावर आहे तुझं। पण खरी गोष्ट इथून सुरू झाली। विचित्र स्वप्नांची सुरुवात। त्या रात्री अमोलला पहिल्यांदा एक स्वप्न पडलं। अंधार, पूर्ण काळोख, आणि त्या अंधारात एक वृद्ध साधू उभे होते। भगवे कपडे, डोक्यावर पगडी, डोळ्यात प्रचंड तेज। ते शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे। अमोल घाबरून जागा झाला। घामाने पूर्ण अंग भिजलेलं। त्याने स्वप्नाकडे दुर्लक्ष केलं। संकट वाढत जातं। पुढच्या काही दिवसात विचित्र गोष्टी घडायला लागल्या। रात्री झोप लागत नव्हती। अचानक भीती वाटायची। घरात एकटा असताना कुणीतरी पाहत असल्यासारखं वाटायचं। एकदा तर बाईक चालवताना अचानक त्याला कोणीतरी मागून नावाने हाक मारल्यासारखं वाटलं। तो मागे वळाला आणि समोरून येणारा ट्रक अगदी जवळ आला। काही सेकंदात अपघात झाला असता। कशीबशी बाईक सावरली। त्या दिवशी तो खूप हादरला। आईचा प्रश्न। गावी गेल्यावर आईने विचारलं, अमोल, तुझा चेहरा का उतरला आहे? काही त्रास आहे का? अमोलने सगळं सांगितलं। आई शांत झाली आणि घरातल्या देवघरातून एक फोटो आणला। तोच चेहरा, तेच डोळे, तेच भगवे वस्त्र। आई म्हणाली, हे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आहेत। अमोलच्या अंगावर काटा आला, कारण त्याने कधीच त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांचा फोटो पाहिला नव्हता। निर्णायक रात्र। त्या रात्री अमोल झोपला आणि पुन्हा स्वप्न पडलं। यावेळी स्वामी समर्थ स्पष्ट दिसत होते। ते रागात म्हणाले, उद्या प्रवास करू नकोस। आवाज इतका कडक होता की अमोल दचकून उठला। सकाळी त्याला पुण्याला परत जायचं होतं। ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती। मनात संघर्ष सुरू झाला। स्वप्न खरं कसं असेल, नुसती कल्पना असेल? शेवटी त्याने स्वप्नाकडे दुर्लक्ष केलं। तो बस स्टँडकडे निघाला। चमत्कार घडतो। बस येणार होती। अमोल तिकीट घेण्यासाठी पुढे गेला। तेवढ्यात अचानक त्याचा फोन खाली पडला आणि बंद झाला। तो फोन सुरू करण्यासाठी तो बाजूला गेला। बस निघाली आणि फक्त 20 मिनिटात बातमी आली। त्या बसचा भयानक अपघात झाला होता। ब्रेक फेल झाले होते। काही लोक गंभीर जखमी, 2 लोक तर जागीच मृत पावले होते। अमोलच्या हातातून फोन खाली पडला। त्याच्या डोळ्यासमोर कालचं स्वप्न चमकलं। उद्या प्रवास करू नकोस। त्याच्या अंगावर अक्षरशः शहारे आले। सत्याची जाणीव। त्या क्षणी अमोल थेट घरी धावत गेला। देवासमोर बसला। डोळ्यामधून अश्रू वाहू लागले। तो म्हणाला, स्वामी, तुम्ही नसता तर आज मी जिवंत नसतो। त्या दिवसानंतर अमोलचं आयुष्य बदललं। भीती गायब झाली, मन शांत झालं, आणि सर्वात मोठी गोष्ट, त्याला पुन्हा एकदा स्वप्न पडलं। यावेळी स्वामी समर्थ हसत होते। ते फक्त एवढंच म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजही अमोल प्रत्येक गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करतो। तो म्हणतो, देव दिसत नाही म्हणणारे खूप आहेत, पण संकटात जो हात धरतो तोच खरा देव असतो। कारण कधीकधी मृत्यू येण्याआधीच स्वामी स्वतः स्वप्नात येऊन आपल्या भक्ताचा जीव वाचवतात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।